विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर स्त्रियांमध्ये डायबिटीजमुळे योनीच्या संवेदनावर काही परिणाम होतो का आणि कशामुळे, याबद्दल माहिती द्या. नक्कीच प्रतीक्षा, अतिशय छान प्रश्न विचारला आणि तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही हा प्रश्न या मंचावरती विचारला, कारण की बऱ्याच महिलांच्या मनातला हा प्रश्न आहे सर. आणि विचारताना बऱ्यापैकी बघा, संवेदना येस, डायबिटीज आणि बरेच जण पुरुषांना डायबिटीज होतो म्हणे, स्त्रियांना झालं तर काय करायचं म्हणे. हे बघा, हा कन्सेप्ट बदलायचा आहे. स्त्रिया घरातच राहतात म्हणे, काय करतात मग त्यांना डायबिटीज झाला काय, नीट नाही झाला काय, असं अजिबात नाही. संवेदना ऑर्गॅझमचा काय संबंध आहे सांगूया. डायबिटीस मध्ये होतं काय की शुगरच्या मात्रा मला बिंदास सांगतात तुम्ही, नाही नाही 200-250 शुगर आहे म्हणे, अशीच मी गोड पण खाते, असं नसतं ना. त्या ठिकाणी काय आहे, फास्टिंग 100 ते 110 मिलीग्रॅम%, पोस्ट मील ही 180च्या खाली, म्हणजे रिनल थ्रेशोल्ड म्हणजे किडनीची एक कॅपॅसिटी असते, त्याला रोखण्याचे त्यावर जायला नको. डायबिटीज झाल्यामुळे जसा पुरुषांमध्ये लिंगाचा फ्लो बंद होतो ना, तसं फिमेल मध्ये वजायना आणि क्लायटोरिसचा फ्लो बंद होतो. त्या ठिकाणी ड्रायनेस येतो, कोरडेपणा येतो, नर्व एंडिंग ह्या बोथट होतात, सेन्सेशन मिळत नाही, एन्जॉयमेंट येत नाही, पेन होतो. आणि अर्थातच पेन झालेली क्रिया जर तुम्ही केली, तुम्ही सांगा कशा प्रकारचा आनंद मिळतो. एकाच वाक्यात सांगेल, याला ट्रीटमेंट खूप चांगली आहे. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, डायबिटीस कंट्रोलमध्ये आणून लाईफस्टाईल बदलून लुब्रिकंट, हा विषय फार लांब राहिला, लुब्रिकंट जे वॉटर बेस आहेत ते जर वापरले, तुम्ही नक्कीच तुमचा आनंद घेऊ शकता. तुमच्या पर्सनल लाईफचा नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही.